ठीक आहे. जर तुम्हाला जायचंही नसेल तरी एनरोलमेंट करून घेऊन घ्या, पैसे लागत नाही, फुकट आहे. 1 रुपया तुमच्या जवळून घेतला जाणार नाही. उलट आम्ही तुम्हाला सहायता करू, तुम्हाला सांगू, गाईड करू, सगळ्या गोष्टी आम्ही करू. फक्त तुम्हाला प्रोजेक्ट तयार करायचा आहे सांगा. तिथे जाऊन एनरोल केल्यावर तुमचा कॅटेगरी तुमच्या तुमचं प्रोजेक्ट कशाबद्दल आहे, सोशल सायन्स बद्दल आहे, जसं आता ई व्हेहिकल चालू आहे, त्याच्यातील काही इनोव्हेशन आहे, काही मेकॅनिकल इंजिनिअरिंग बद्दल आहे, आयटीआयचं आहे, काही छोटं पार्ट बनवून तुम्ही काही नवीन काही संशोधन केलं. आता आपण बघतो की आपल्या कृषी क्षेत्रात खूप क्रांती आली आहे. आपण काही नवीन नवीन बनवत असतो. छोटे छोटे मुलं खूप चांगलं प्रोजेक्ट असं बनवतात. तुम्ही बाईकवरचं गव्हर्निंग यंत्रच बनवलं, तुम्ही काय ते पण प्रोजेक्ट तुम्ही तिथे शो करू शकता. की 2025 रोजी आपल्या महाविद्यालयाने IPVC विभागाच्या अंतर्गत या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट कॉम्पिटिशनच्या अनुषंगाने आपण या वर्कशॉपचं आयोजन केलं होतं. आणि या वर्कशॉपसाठी आपल्या वाशिमच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन जे युनिट आहे, जे शासनाचं युनिट आहे, या युनिटचे सन्माननीय अधिकारी ते आशिष जयस्वाल सर, आकाश जयस्वाल सर आपल्यामध्ये आले होते. आणि त्यांनी आताच तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. तद्बतच आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती असलेले आपल्या महाविद्यालयातील BCA विभागाचे प्रमुख श्री श्याम गोटे सर, उपस्थित नैना मोताळे मॅडम आणि विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थानं या ठिकाणी आजचं जे वर्कशॉप जे आहे तुमच्यामध्ये कौशल्य आहे हे गृहीत धरून ते कौशल्य कसं विकसित करता येतं, त्याला एक वाव देण्यासाठी, त्याला एक साथ देण्यासाठी म्हणून आपण आयोजित केलेलं आहे. कारण आता सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे व्यक्तीमध्ये फक्त कुठली एकच अशी स्किल असते असं नाही. काही व्यक्ती असे असतात की त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्किल्स असतात. एकाच व्यक्तीमध्ये कदाचित कविता करण्याची स्किल असते, कथा लिहिण्याची स्किल असते, एखादा यंत्र बनवण्याचं स्किल असतं. अशा वेगवेगळ्या स्किल एकाच व्यक्तीमध्ये असू शकतात. आणि त्या अनुषंगाने आपण आपल्याला ओळखलं पाहिजे आणि आपल्या त्या स्किलला कसं डेव्हलप करता येतं त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि हा प्रयत्न करत असताना शासनाच्या वतीने, केंद्राच्या वतीने, प्रशासनाच्या वतीने ज्या ज्या काही तुम्हाला मदत लागणार आहे ते मदत कशी तुम्हाला मिळणार या संदर्भात सरांनी आता माहिती तुम्हाला दिलेली आहे. या स्किल कशा डेव्हलप करायच्या याचं टेक्निक तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची इच्छाशक्ती असणं फार गरजेचं आहे. आपण जे काही करत आहोत ते आपल्यामधल्या त्या स्किलला डेव्हलप करण्यासाठी करत आहोत. हे जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टींचा उपयोग तुमच्या वैयक्तिक जीवनात आणि तुमच्या सामाजिक जीवनामध्ये किंवा या राष्ट्राच्या विकासामध्ये होणार नाही. म्हणून माझ्यामध्ये प्रयत्न मला करायचं आहे. जे काही मी करणार आहे ते चांगलं असणार आहे, चांगलं आहे ते सर्वांच्या उपयोगाकरिता होणार आहे. आणि त्यातूनच सर्वांचं हित होतं तर मला त्याचं समाधान मिळणार आहे. ही भावना जर तुम्ही जोपासली आणि त्या अनुषंगाने तुमच्यामध्ये असलेल्या त्या स्किलला तुम्ही डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न केला तर निश्चितच एक चांगल्या समाजाची, एका चांगल्या राष्ट्राची निर्मिती होण्यापासून रोखणार नाही. आणि या अनुषंगाने आपल्या वाशिमच्या आशिष आकाश जयस्वाल सरांनी जे काही तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे ते खूप खूप उपयुक्त आहे. आपण त्यासाठी या ठिकाणी स्पीच ऐकून घेतलं तर आपलंही मी अभिनंदन करतो. त्या ठिकाणी आकाश जयस्वाल सर आले, त्यांना मार्गदर्शन केलं. मी त्यांच्याबद्दल त्यांच्यासाठी या महाविद्यालयाच्या वतीने, आमच्या IPVC विभागाच्या वतीने त्यांचे मी आभार मानतो. तद्वतच या ठिकाणी श्याम सरांनी खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी खूप परिश्रम घेतलेले आहेत. आणि म्हणून मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचेही मी IPVC विभागाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी उपस्थित नैना मॅडम त्यांचेही मी आभार मानतो. आणि तुम्ही शांत चित्ताने या वर्कशॉपचं जे काही ज्ञान आहे ते ग्रहण करून